वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। अर्ध्या तासापासून वाल्मिकची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। सकाळी सुद्धा वाल्मिक कराडची चौकशी झाली होती। खंडणीच्या गुन्ह्यासह इतर बाबींबाबत सध्या वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडला काल सीआयडी कडून 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली। सध्या तो सीआयडीच्या कोठडीत आहे। सध्या वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। गेल्या अर्ध्या तासापासून वाल्मिकची चौकशी सुरू आहे। सकाळी सुद्धा कराडची चौकशी झाली होती। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। विशाल, गेल्या अर्ध्या तासापासून वाल्मिकची चौकशी सुरू आहे। काल सुद्धा चौकशी झाली। चौकशीतून नेमका आतापर्यंत काय समोर आले? खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे। त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। या सीआयडी कोठडीत आता त्यांची विविध अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते। सकाळी सीआयडीचे 4 अधिकारी इथं आले होते। त्यांनी वाल्मिक कराड यांची चौकशी केली, सोबतच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तर आता सीआयडीचे काही वरिष्ठ अधिकारी स्वतः एसपी या ठिकाणी आले आहेत आणि ते वाल्मिक कराड यांची आमने-सामने बसून चौकशी करतात, इंटरोगेशन करतात। त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे, सोबतच त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे जे आरोप होते, या आरोपात काही तथ्य आहे का, खंडणीचा गुन्हा आणि खुनाचा गुन्हा यामध्ये काही सोबत आहेत का, किंवा त्याच्यामध्ये काही लोक गुंतलेले आहेत का? ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की वाल्मिक कराडचे जवळचे लोक होते, त्यांनीच खून केलेला आहे, या सगळ्याची शहानिशा या चौकशीच्या दरम्यान करण्यात येते आहे। सीआयडी सध्या याबाबत कुठलीही माहिती द्यायला तयार नाही। मात्र चौकशी अंती आम्ही सगळं माध्यमांना सांगू, तुर्तास पोलीस कोठडी मिळाली आहे, त्यातनं चौकशी करायची आहे आणि इतर कोणी जर आरोपी असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करायची, अशा पद्धतीची माहिती सीआयडी देत आहेत। जी धन्यवाद विशाल या माहितीसाठी। तर अर्ध्या तासापासून वाल्मिकची सध्या सीआयडी कडून चौकशी केली जाते। खंडणीसह इतर गुन्ह्यांबाबत या आता वाल्मिक कराडची चौकशी होते। या चौकशीतून आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर वाल्मिकची गेल्या अर्ध्या तासापासून सीआयडी कडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। सकाळी सुद्धा वाल्मिक कराडची चौकशी झाली होती आणि आता सुद्धा चौकशी सुरू आहे।